शिरपूर तालुका पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तब्बल 16 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय। सांगवी पोलीस ठाण्याचे पीआय जयपाल हिरे यांना ही माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या परवानगीने आणि 2 शासकीय पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 16,05,940 रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून एका जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। शिरपूर तालुक्यातील रूपसिंग दुर्गा पावरा यांनी आपल्या घराच्या मागील शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधित गांजा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीनुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री संशयित रूपसिंग दुर्गा पावरा याच्या शेतात छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी 229 किलो वजनाचा 16,05,940 रुपये किमतीचा गांजा जप्त केला। संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कसरे करत आहेत। ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कसरे, पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू ढिसले, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, पोलीस कॉन्स्टेबल विजय ढिवरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार, पोलीस कॉन्स्टेबल धनराज गोपाळ, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा, पोलीस कॉन्स्टेबल बडगुजर, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वसावे यांनी केले आहे। आज दिनांक 17/9/2025 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबा गावाजवळील रूपसिंग पाडा या गावात रूपसिंग पावरा नामक इसमाने त्याच्या शेतामध्ये सुक्का गांजा हा लपून ठेवलेला आहे। सदरची बातमी आम्ही माननीय वरिष्ठांना देऊन आणि सर्व योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून या ठिकाणी 2 पंच, शासकीय पंच, आम्ही स्वतः राजपत्रित अधिकारी, PSI तसेच तराजू काटाधारक, फोटोग्राफर अशांसह या ठिकाणी येऊन छापा कारवाई केली असता या ठिकाणी असे प्लास्टिकचे 4 ड्रम तसेच एका कोठीमध्ये मिळून आलेले आणि नंतर ह्या प्लास्टिकच्या पिशवींमध्ये काढलेले असे साधारण 25 किलोचे या गुणी अशा मिळून आलेले आहेत। असे 25 किलोचे पिशव्या तयार करून आणि त्या याच ठिकाणी सीलिंग, पॅकिंग, लेबलिंग करून जप्तीची कारवाई करत आहोत। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, शिरपूर, धुळे।